आज आमच्या गँगचा अचानक भयानक प्लॅन झाला शेगाव जाण्यासाठी. आणि शेगाव जायला आमची गँग कधीच नाही म्हणा. आणि शेगाव जायच्या पहिले आम्ही थांबलो एका ठिकाणावर चाय पिण्यासाठी. मग ते कसं आहे, चाय की बिना पुरी दुनिया अधुरी आहे. मग नंतर सर्वांनी फटाफट चाय पिऊन घेतला आणि सुंदरी सारख्या चेहऱ्याला नजरेने लागा म्हणून दुपट्टे बांधून घेतले आणि आपल्या नारूबाई सोबत येऊन पोहोचलो शेगाव मध्ये. आणि आम्ही इथे एकटेच नाही तर आमची पूर्ण गँग आली होती इथे. पहिले येऊन भेटलो आपल्या महाराजांना आणि नंतर दत्ताभाऊची भेट घेतली आणि आपले केजे भाऊ सुद्धा आले होते नांदेडवरून. आणि सर्वजण एकटे एकटे चाय पिऊ राहिले, सांगत बिनत बा घरी आले. आणि तेवढं झाले आगमन आपल्या सागर भाऊचे, म्हणजेच की आपले इंजिनियर लाईट. नंतर सर्व गँग आले आमची पार्किंग मध्ये. इथे येऊन पहिले सर्वांनी पार्किंग मध्ये गाडी लावून दिली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गँग मध्ये एक नवीन ब्लॉगर आला. शूटिंगच्या भरात भावाला तोडले आपल्या. नंतर आम्ही सर्वजण निघालो दर्शन करण्यासाठी आणि हवाला लॉग शूट केला होता पण भाऊ भिजले. आपलं काम कसं आहे, ज्या दिवशी व्हिडिओ शूट केला त्या दिवशी अपलोड करतो आपण. जाऊ दे, जास्त फेपाक झाला वाटतं. नंतर आम्ही चपला जोडे काढून हातपाय धुवून घेतले. आणि या दिवशी भाऊबीज आणि गुरुवार एकत्र आला होता म्हणून शेगावमध्ये आज भयानक गर्दी झाली होती. याच गर्दीमध्ये छोट्या मुलांची गँग भेट सर्वांना लॉग मध्ये घेतली आणि महाराजांचे दर्शन करून बाहेर आलो. आणि बाहेर आला एवढे फॉलोज भेटले ना, डायरेक्ट मंदिराच्या परिसरात पूर्ण गर्दी झाली होती. या दिवशी आपण मोठा लॉग सुद्धा शूट केला, आणखी सुद्धा फॉलोज भेटले. आणि नंतर काही व्हिडिओ शूट करून घेतले, तेवढं झाली एवढी पब्लिक जमा. आता या ठिकाणी मित्रांची फटफट गँग निघाली घरी जाण्यासाठी. घरी नाही म्हणजे आम्ही दुसरं काम करण्यासाठी, कारण की गर्दी खूप होत आहे आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे. पाहून घ्या. आणि पूर्ण व्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आपल्या युट्यूबवर. आणि खरंच या दिवसाची कहाणी खूप वेगळी आहे, तुम्हाला आपल्या युट्यूबवर पाहायला भेटेल. नंतर रणदीप महाराज सर्वांना घेऊन आले जेवण करण्यासाठी. नंतर सर्वांनी फटाफट जेवण करून घेतले इथे. आणि दत्ता भाऊंनी ट्रॅव्हलिंगची स्टोरी सुद्धा सांगितली. आणि नंतर फटाफट गाडीला चाब्याला आम्ही सर्वजण निघालो रणदीप महाराजांच्या मागे मागे. आणि आजचा दिवस आमच्यासाठी एक आठवण म्हणून ठरला. आणि गाडी चेंज करून आम्ही निघालो खामगाव जाण्यासाठी. आणि या दोघांचं प्रेम पाहून माझ्या डोळ्यात डायरेक्ट आसू आले होते. मित्रांनो पाहून घ्या, इथं संघर्ष चालू आहे, संघर्ष आयफोनचे फोटो घेण्यासाठी. आणि हवाला लॉग पाहण्यासाठी आपल्या युट्यूबवर जा, पनू70 ब्लॉगर सर्च करा आणि पूर्ण मजेदार लॉग बघून घ्या. नंतर आम्ही सर्वांसोबत फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि आपले केजीदाची भेट घेऊन आणि सर्वांची भेट घेऊन मी निघालो पातूर जाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आवडला नक्की फॉलो करून घ्या तुमच्या भावाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.